आहे तो विषय आहे आजचा जो विषय आहे की सिग्निफिकन्स ऑफ इस्रायल पॅलेस्टाईन और हमास वॉर, किंवा आपण असं म्हणू शकतो की जरी टायटल इंग्लिशमध्ये असलं तरी पण आज आपण इस्रायल पॅलेस्टाईन किंवा हमास यांचं जे युद्ध आहे त्या युद्धाचं महत्व आणि त्या युद्धाच्या राजकीय दृष्टिकोनातून आपण किंवा सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा आपण थोडा आढावा घेऊ. परंतु आपला महत्वाचा उद्देश आहे की त्या युद्धामधून पवित्र शास्त्र आम्हाला काय शिकवत आहे किंवा ते त्या युद्धाकडे आम्हाला पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून कसं पाहता येईल या दृष्टिकोनातून आज आपण थोडा वेळ मनन आणि चिंतन करणार आहोत. तर बरोबर 1 वर्षापूर्वी म्हणजे 7 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 6:30च्या दरम्यान पॅलेस्टाईन आतंकवादी संघटना हमासने, आपल्या सर्वांना ती माहिती आहे कारण जे लोक गल्फमध्ये राहतात त्यांच्यापासून जवळ असणारा हा प्रांत आहे, आणि हमासने जवळजवळ 5,000 रॉकेट्स इस्रायलवर 20 मिनिटाच्या आतमध्ये सोडले. आणि त्यांनी सर्व बाजूने हमला केला. जमिनीवरून हल्ला केला, वायू दलाकडून हल्ला केला, म्हणजे हवाई हल्ले केले आणि समुद्र मार्गे देखील हल्ले केले. म्हणजे त्यांनी इतकी तयारी केली होती की इस्रायलला या हल्ल्यामधून सावरताच येणार नाही अशा प्रकारे त्यांचा बेत होता, असं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आणि हा जो हल्ला आहे तो त्या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की जेव्हा इस्रायल लोक बेसावध होते, म्हणजे ते त्या दिवशी जो इस्रायलचा सुक्कोत सण आहे तो साजरा करण्यासाठी ते त्या ठिकाणी एकत्र जमले होते. आणि हा जो सुक्कोत सण आहे त्याच्याविषयी आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहावयास मिळतं. निर्गमाचं पुस्तक याचा 34वा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये त्या ठिकाणी असं म्हटलं की त्या सणाचा उल्लेख आहे. इस्रायलाचे जे प्रमुख 7 सण आहेत आणि त्यापैकी जो सप्ताहाचा सण आहे, म्हणजेच त्याला गव्हाच्या कापणीचा प्रथम पिकाचा सण असं देखील त्या ठिकाणी म्हटलं आहे, किंवा त्याला आपण हंगामाचा सण असंही म्हणतो. आणि जे 3 महत्वाचे सण आहेत ते पाळण्याची इस्रायल लोकांना परमेश्वराने काय केली होती, आज्ञा दिलेली होती. आणि हा हंगामाचा सण आहे, किंवा जसं आपण पाहतो की भारतामध्ये आता हंगामाचा सीझन आहे आणि जसं दिवाळी हा हंगामाचा सण आहे, तशाच प्रकारे हा जो इस्रायलमध्ये आहे तो त्या ठिकाणी सुक्कोत, किंवा त्याला आपण सप्ताहाचा किंवा त्या ठिकाणी सप्ताहाचा सण त्या ठिकाणी म्हटलं, त्या ठिकाणी त्याला हंगामाचा सण असं त्या ठिकाणी म्हटलं आहे. आणि लेवी याचा 23वा अध्याय आणि 39 ते 43 वचनामध्ये त्या ठिकाणी हा सण कसा पाळावा या संबंधीचं सविस्तर वृत्तांत त्या ठिकाणी दिल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि हा त्या ठिकाणी हा जो 2023 सालातील हा सण आहे तो 29 सप्टेंबर सूर्यास्तापासून सुरू झाला ते 6 ऑक्टोबरच्या रात्रीपर्यंत हा सण होता. आणि बरोबर शेवटच्या रात्री त्या ठिकाणी असं म्हटलं आहे की इस्रायल लोक त्या ठिकाणी संगीत पार्टीसाठी उघड्यावरती, म्हणजे त्या ठिकाणी ते उघड्यावरती त्यांचं तो कार्यक्रम आयोजित केला होता. आणि तो नेगेव वाळवंट आहे आणि ते वाळवंट या गाझा सीमेपासून केवळ 3 मैलाचं अंतर या नेगेव वाळवंटातील ते कार्यक्रमाचं ठिकाण, ते गाझाचं बॉर्डर हे जवळजवळ 3 मैलाचं म्हणजे अगदी जवळचं अंतर आहे. आणि ज्या वेळेस हा उशिरापर्यंत संगीताचा कार्यक्रम चाललेला होता आणि सकाळी बरोबर इस्रायल लोक बेसावध असताना या लोकांनी काय केलं आहे की हमासने त्या ठिकाणी इस्रायलवरती हल्ला केला. आणि त्यामध्ये आपणापैकी अनेक जण ते अपडेट्स घेत होते किंवा अजूनही घेत आहेत. तर त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं 260 लोकांना त्यांनी ठार केलं आणि जवळजवळ 240 लोक त्यांनी पकडून ओलीस ठेवले. आणि हा हल्ला अचानक झाल्यामुळे बरीच त्या ठिकाणी मनुष्य हत्या झाली आणि हमासने क्रूररित्या इस्रायल लोकातील काही लोकांना मारल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळतं. तर आता ही जी हमास संघटना आहे त्याच्याविषयी त्या ठिकाणी आपल्याला थोडक्यात माहिती आहे की ही पॅलेस्टाईन मधील अतिरेकी संघटना आहे आणि जिची सुरुवात 1987 मध्ये झाली. आणि हमास त्याचा हिब्रू जो अर्थ आहे त्याला हिंसा किंवा व्हायलन्स असं त्या ठिकाणी म्हटलं आहे. बळजबरी किंवा जुलूम
असा देखील त्याचा एक अर्थ दिला आहे. आणि त्यांचा उद्देश काय आहे की इस्रायल लोकांना त्यांच्या भूमीमधून हकलणे, आपल्या शब्दात म्हणता येईल, हटवणे आणि त्या ठिकाणी मुस्लिम स्वतंत्र राष्ट्राची प्रस्थापना करणे, हा या संघटनेचा प्रामुख्याने उद्देश आहे. त्यामुळे वारंवार गाझा पट्टीमध्ये असणारी ही जी हमास अतिरेकी संघटना आहे, त्याला आपण तो पॅलेस्टाईनचा भाग आहे, पण ते त्या ठिकाणी सातत्याने इस्रायलवरती हल्ले करत असताना आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळतं. जेव्हा हमासने हल्ला केला आणि स्वतःच्या संरक्षणासाठी म्हणून इस्रायलने प्रतिहल्ला केला, त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया जगातून आल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळतं. तर या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की काही लोक म्हणाले की इस्रायलनं हमासनं जो हल्ला केला त्याच्याबद्दल निषेध व्यक्त केला, किंवा इस्रायलने जो हल्ला केला त्याविषयी देखील काही प्रतिक्रिया आल्या की त्या ठिकाणी पॅलेस्टाईन मधली किंवा गाझा मधील जे लोक आहेत त्यांच्या मनुष्यावरती किंवा ज्या ठिकाणी माणसांच्या वसाहती आहेत, घरं आहेत, त्या ठिकाणी हल्ले करू नयेत वगैरे, अशा प्रकारच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्याच्या आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळत आहेत. आणि मग मी जसं सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे आपण राजकीय दृष्टिकोनातून या युद्धाकडे त्या ठिकाणी पाहणार नाही, तर पवित्र शास्त्रामध्ये याच्या बाबतीमध्ये काय महत्व आहे या दृष्टिकोनातून आपण पाहणार आहोत. तर मग आपण इस्रायलची भूमी आणि पॅलेस्टाईन याच्या संबंधात थोडक्यात आपण पवित्र शास्त्रातून पार्श्वभूमी पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. ज्या भूमीवर सध्या इस्रायल देशाचं अस्तित्व आहे तिला मध्य पूर्व किंवा मिडल ईस्ट असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि काही वेळेस त्याला एशिया मायनरचा भाग देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं, कारण युरोप आणि एशिया यांचं त्या ठिकाणी एकत्र आल्याचा भूभाग आहे आणि म्हणून त्या ठिकाणी एशिया मायनर असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर या ठिकाणी अब्रामाच्या काळात कनानी लोकांचं वास्तव्य होतं. त्यामध्ये अमोरी, कनानी, हित्ती, अमोरी, परिजी, हिव्वी व यबुशी हे लोक त्या ठिकाणी त्या भूमीवरती वास्तव्य करत होते अब्रामाच्या काळामध्ये. निर्गम याचा 3रा अध्याय 8व्या वचनामध्ये आपल्याला ते पाहावयास मिळतं. या जमाती वास्तव्य करीत होत्या. आता हा कनान कोण होता, तर त्याच्याविषयी जसं कनान देश असं त्या ठिकाणी म्हटलं आहे किंवा कनान असा देखील शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख आहे. हा कनान कोण होता, तर नोहाचा मुलगा हाम याचा पुत्र, त्याचे नाव कनान होते. पुढे त्याची संतती इथे त्या ठिकाणी वास्तव्य करू लागली. आणि संदर्भासाठी उत्पत्ती याचा 10वा अध्याय 25वा वचन आपण पाहू शकतो की त्या ठिकाणी या कनानाचे जे वंशज होते ते त्या ठिकाणी वास्तव्य करत होते. उत्पत्ती याचा 10वा अध्याय 15 वचनामध्ये म्हटलं आहे, हित्ती, यबुशी, अमोरी, गिर्गाशी, हिव्वी हे कनान याचे मुलगे. म्हणजे कनानच्या मुलांची नावं काय आहेत, तर ही त्या ठिकाणी हित्ती, यबुशी, अमोरी, गिर्गाशी, हिवी हे कनानाचे पुत्र आहे. आणि वचन 19 मध्ये जर आपण बघितलं, कनान्यांची सीमा सिदोनाहून गरारास जाण्याच्या वाटेवर गज्जापर्यंत होती. आणि मी ते पीपीटी पण तयार केलं होतं, पण त्या ठिकाणी मला शेअर करणं तेवढंसं काही प्रॅक्टिकली शक्य झालं नाही. पण पीपीटी असतं तर अधिक आपल्याला ते चांगलं लक्षात आलं असतं. पण मी चर्चमध्ये याच्यावरती पीपीटी करून प्रेझेंट केलेलं होतं. म्हणजे या भूमीवर कनानाच्या संततीचे वास्तव्य होते. पण नोहाने सांगितले त्याप्रमाणे शेताच्या वंशजाला ही जी भूमी आहे ती त्या ठिकाणी हमाचे वंशज राहत होते. परंतु देवाने ही भूमी वंशजांना त्या ठिकाणी दिल्याचं आम्हाला त्या ठिकाणी पाहावयास मिळतं. आणि त्यावेळेस देवाने अब्रामाला खासद्याचे ऊर येथून पाचारण केलं. आणि हे जे ऊर आहे त्याच्याविषयीचा उल्लेख आपल्याला उत्पत्ती याचा 12वा अध्याय 1 ते 3 वचनामध्ये दिसतं. आणि हे जे ऊर आहे ते म्हणजे सध्याच्या दक्षिण इराक, म्हणजे तेल अल उबेद येथून अब्रामाला देवाने पाचारण केलं. आपण बायबलमध्ये वाचतो खासद्याचे ऊर, परंतु आजची ती भूमी कोणती आहे, तर त्या ठिकाणी दक्षिण इराक म्हणजे तेल अल उबेद. आणि त्या ठिकाणी असं म्हटलं आहे की तिथून परमेश्वराने त्याला पाचारण केलं. त्याच्याविषयी आपल्याला उत्पत्ती 12 मध्ये पाहावयास मिळतं. आणि पुढे देवाने त्याला अभिवचन दिलं होतं की मी तुझ्या संततीला स्वतःची भूमी त्या ठिकाणी देणार आहे. आणि मग तेच अभिवचन इसाक, याकोब आणि मग पुढे त्याचे 12 पुत्र
आणि यांना परमेश्वराने त्या भूमीचं अभिवचन दिलं. आणि मग आपल्याला पुढे पाहावयास मिळतं की इस्रायल लोक मिस्रामध्ये जवळजवळ 430 वर्ष ते गुलाम म्हणून राहिले. आणि मोशे करवी परमेश्वराने त्यांची सुटका केली. आणि सुटका केल्यानंतर यहोशवाच्या माध्यमातून त्यांची जो इस्रायल आहे त्या इस्रायलामध्ये जे 12 वंश आहेत त्यांना वेगवेगळे प्रांत विभागण्यात आले. आणि आता ते इस्रायल राष्ट्र म्हणून त्या भूमीवरती ते प्रस्थापित झालं असं आम्हाला पाहावयास मिळतं. मग हे जे पलिष्टी आहेत, आता आपण इस्रायलाबद्दल बघितलं, आणि मग हे पलिष्टी कोण आहेत? तर पवित्र शास्त्रामध्ये पलिष्टी हे इस्रायलाचे परंपरागत शत्रू आहेत. याच्याविषयी वारंवार पलिस्ती आणि इस्रायल यांच्या युद्धाबद्दल आपण वारंवार त्या ठिकाणी वाचतो. विशेषतः दाविदाच्या काळामध्ये पलिस्ती आणि इस्रायल यांच्या युद्धाविषयी आपण पाहतो. आणि आपल्याला माहिती आहे की जो गल्ल्यात होता तो इथलाच होता, पलिस्ती मधूनच तो होता. आणि जो गत प्रांत आहे, जे गज्जामध्ये आपण म्हणतो की जे पॅलेस्टाईनचा हा जो पट्टी आहे, स्ट्रीप आहे, त्यामध्ये 5 महत्वाचे त्या ठिकाणी प्रांत होते. त्यातील गत हा जो प्रांत आहे तिथला गल्ल्यात होता असं त्या ठिकाणी म्हटलं आहे. तर हे जे पलिष्टी लोक आहेत त्यांच्याविषयी आपल्याला दिसतं इस्रायलाच्या भूभागावर प्राचीन काळापासून भटक्या लोकांची वस्ती होती. म्हणजे इस्रायल त्या ठिकाणी स्थिर स्थावर होण्याच्या अगोदर त्या भूभागावरती किंवा त्या आजूबाजूच्या भागावरती भटक्या लोकांची काय होती, वस्ती होती. ते लोक शिकार करणारे होते. नंतर हळूहळू ते काय होऊ लागले, स्थिर स्थावर होऊ लागले. ते शेती करू लागले आणि तिथंच ते स्थिर झाले. सर्व लोक त्या ठिकाणी मेसोपोटेमिया म्हणजे इराक येथून त्यांचं तिकडं स्थलांतर झालं होतं. आणि त्यामध्ये पलिष्टी लोकांचा समावेश होते. आणि हे जे पलिष्टी आहेत ते हमाचे वंशज होते. आणि पलिष्टी या शब्दाचे वेगवेगळे अर्थ त्या ठिकाणी दिले आहेत. एक अर्थ असा दिला आहे, अप्रगत असणारे असा एक अर्थ आहे. आणि इसवी सन पूर्व 12व्या शतकात समुद्र तीरावर राहणारे समुद्री मार्गे कनान देशात आलेले लोक म्हणजे पलिष्टी असंही त्या ठिकाणी म्हटलं आहे. आणि त्यांना पलिष्टी यांना दुसरं नाव दिलं आहे समुद्री लोक, सी पीपल असंही त्या ठिकाणी त्यांचं नाव दिलं आहे. त्यांनी कनानच्या दक्षिण भागात वास्तव्य केले. त्यांनी 5 शहरं वसवली. हे जे लोक आहेत मेसोपोटेमिया किंवा तो सध्याचा इराक त्या भागातून या प्रांतामध्ये ते आले. सुरुवातीला ते शिकार करत होते, नंतर ते शेती करू लागले. आणि शेती करत असतानाच त्यांनी 5 शहरं वसवली. आणि ती शहरं कोणती आहेत? गाझा म्हणजे जे आपण सध्याचं गज्जा म्हणतो ते, अश्कलोन, अशोद, एक्रोन आणि गत ही 5 शहरं आहेत. आणि या शहरांचा उल्लेख उत्पत्ती याचा 10वा अध्याय 14 वचनामध्ये आपल्याला दिसत आहे. आणि मग त्या ठिकाणी आपण असं पाहतो की नोहाचा दुसरा मुलगा हाम याला मिश्राईम झाला व त्याचा मुलगा काश्लहीम यापासून पलिष्टी झाले. म्हणजे हमाच्या कुळातून हे पलिष्टी आले असं आपल्याला मी अगोदर सांगितलं. ते लिबिया, क्रेते व यार्देनच्या खोऱ्यात राहत होते. आणि मग आपल्याला उत्पत्ती 20 आणि 1 मध्ये अब्राम गरारचा राजा अभिमलेख याच्या राज्यात तो जातो. आणि पुढे पुन्हा त्या ठिकाणी उत्पत्ती 21-34 मध्ये अब्राम पलिष्ठ्याच्या देशात पुष्कळ वर्ष राहिला असा त्या ठिकाणी आपल्याला उल्लेख पाहावयास मिळतो. जसं मिस्राच्या राजाला फारो किंवा फारो म्हणत असत, तसं पॅलेस्टाईनचा जो राजा होता, पलिष्टी राजा, त्याला अभिमलेख असं म्हणत असत. म्हणजे कुणीही राजा आला तर त्याला त्या ठिकाणी ती पदवी मिळत असे. मग त्याचं वैयक्तिक नाव वेगळं असायचं, परंतु त्याला अभिमलेख असं त्या ठिकाणी म्हटलं जात होतं. जुन्या करारात कनानाच्या दक्षिण भागात राहणारे लोक त्यांना पलिष्टी म्हणून म्हटलं जातं. त्या भागाला पलिष्ठांचा मुलूक असं म्हटलं जातं. आणि पवित्र शास्त्रामध्ये या पलिष्ठांचा उल्लेख आपल्याला शास्त्रे 16वा अध्याय, पहिले शमूएल 5वा अध्याय, आणि त्यानंतर आपल्याला दिसतं शमशोनाला पलिष्ठाने धरलं. आणि हे जे पलिष्टी लोक आहेत त्यांनी देवाचा कोष घेऊन गेले. हे सर्व उल्लेख आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहावयास मिळतात. बरंच त्याच्यावरती आपण वचन वाचून बरंच आणखी त्याचं स्पष्टीकरण करू शकतो, पण आपल्याला तेवढा वेळ नाही आणि तो काही एवढा आपला फोकस नाही. मी जाता जाता काही संदर्भ आणि काही माहिती आपल्याला या पलिष्ठां संदर्भात देत आहे. पवित्र शास्त्रामध्ये
त्यांनी नेहमी इस्रायलाला त्या ठिकाणी विरोध केला. आपण असं म्हणतो की जसं आपलं भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सातत्याने ताणतणावाची परिस्थिती असते, तशाच प्रकारे हे इस्रायल आणि पलिष्टी यांच्यामध्ये सातत्याने आपण म्हणतो त्याला परंपरागत शत्रू आहेत. एकमेकांचे परंपरागत शत्रू आहेत असं आपल्याला दिसतं आणि कनान देशातील इतरांना इस्रायल लोकांनी काय केलं? पराजित केलं. आपल्याला तो इतिहास माहिती आहे की ज्यावेळेस यहोशवाच्या नेतृत्वाखाली हे यार्देन ओलांडून पलीकडे गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या भूमीवर असणारे जे वेगवेगळे लोक होते, राजे होते, त्या सगळ्यांना त्यांनी पराजित केलं आणि परमेश्वराने त्यांना अभिवचन दिल्याप्रमाणे हा भूभाग इस्रायलासाठी परमेश्वराने देऊ केला आणि तेव्हापासून त्या ठिकाणी त्यांची वस्ती झाली. ज्या वेळेस यहोशवाच्या माध्यमातून या इस्रायलाच्या भूमीला त्या ठिकाणी इस्रायलाच्या म्हणजे आपण म्हणतो कनानाच्या भूमीला इस्रायलाच्या हाती दिलं, त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की बलिष्ठांचे जे 5 सुबे आहेत, मगाशी आपल्याला वाचून दाखवलं ते गज्जा, अशदोद, अश्कलोन, गत व एक्रोन जिंकणे बाकी होते. यहोशवा वृद्ध झाला यहोशवा वृद्ध झाला होता. त्यामुळे काय झालं होतं की हे जे 5 सुबे आहेत ते मात्र जिंकता आले नाही आणि पुढे जर आपण बघितलं दावीद आणि नंतर शल्मोनाच्या काळात इस्रायलाच्या अधीन ते राहिले, म्हणजे ते शांत राहिले आणि त्याच्या अगोदर आपण बघितलं त्यांनी इस्रायल लोकांना वेगवेगळ्या स्वरूपात त्रास देण्याचा प्रयत्न केला, नंतर देखील त्रास देण्याचा प्रयत्न केला. पण दाविदाच्या काळामध्ये दावीद इतका प्रभावी होता, त्यानंतर शल्मोनाच्या काळामध्ये त्या ठिकाणी शांतता होती. तसं कुठल्याही इतर शेजारच्या राष्ट्राने इस्रायलावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला नाही, कारण शल्मोन एक अतिशय प्रभावशाली असा राजा होता. त्यामुळे हे इस्रायल लोक पॅलेस्टाईन लोक सुप्त अवस्थेमध्ये राहिले. त्यांनी तितकासा विरोध केला नाही. पण पुढे जर आपण बघितलं दुसरे राजे 18वा अध्याय 8व्या वचनामध्ये हिजकिया यहुदाचा राजा याने पलिष्ठांना मार दिला. त्यानंतर इस्रायल यहुदा पलिष्ठांच्या लढाईचा संदर्भ आपल्याला पुढे त्या ठिकाणी पाहावयास मिळतो आणि मग आपल्याला असं दिसतं की हा जो प्रांत आहे, जसं आम्ही पाहतो की इस्रायलावरती इस्रायलाचं राज्य पण बरखास्त झालं, यहुदा पण त्या ठिकाणी बाबेलमध्ये बंदिवान झाले आणि मग त्यानंतर पर्शियाचं साम्राज्य या भूभागावरती प्रस्थापित झालं. पुढे त्या ठिकाणी बॅबिलोन आलं आणि मग पुढे आपल्याला दिसतं की त्या ठिकाणी अलेक्झांडर आला, म्हणजे ग्रीकचं साम्राज्य आलं. ग्रीक गेल्यानंतर त्या ठिकाणी रोमनांनी या भूभागावरती त्या ठिकाणी काय केलं? साम्राज्य प्रस्थापित केलं आणि त्यानंतर आपल्याला दिसतं की रोमन येईपर्यंत या भागाला त्या ठिकाणी इस्रायल किंवा यहुदा असंच त्या ठिकाणी नाव होतं. पण पुढे त्या ठिकाणी असं दिसत आहे की ख्रिस्तपूर्व 132 ते 36च्या दरम्यान यहुद्यांनी रोमनाविरुद्ध बंड केलं आणि त्यामुळे रोमनांनी काय केलं? यहुदी लोकांना शिक्षा म्हणून या प्रांताला सीरिया पॅलेस्टाईन नाव दिलं. हे थोडस लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की आपल्याला प्रश्न पडतो की जर आपण बघितलं की येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये या संपूर्ण भागाला इस्रायल म्हणत नव्हते, तर पॅलेस्टाईन म्हणत होते. म्हणजे पॅलेस्टाईनचा हा भाग थोडासा वेगळा आहे, परंतु या सगळ्याच भागाला काय काय म्हटलं आहे? पॅलेस्टाईन म्हटलं आहे. ज्यावेळेस आपण ख्रिस्तपूर्व 132 पासून पुढे जर आपण बघितलं की अगदी 1948 पर्यंत या भागाला इस्रायल किंवा यहुदा हे या प्रांताला नाव नव्हतं, तर याला पॅलेस्टाईन असं त्या ठिकाणी म्हटलं. याचं कारण काय आहे? तर ज्यावेळेस रोमन आधिपत्याखाली या यहुदी लोकांनी काय केलं होतं? बंड केलं, कारण त्यांना त्यांची सत्ता नको वाटत होती आणि त्यावेळेस या रोमन सेनापतीनं काय केलं आहे की सिरिया आणि पॅलेस्टाईन या भागाला ते नाव दिलं आणि मग आम्ही असं पाहतो की तिथून पुढे त्या भागाला त्या ठिकाणी पॅलेस्टाईन असंच म्हटलं आहे आणि पुढे मग आपल्याला दिसतं की जो यहुदा आणि मग पुढे आपल्याला आणखी पाहावयास मिळतं की सम्राट हेनरियन याने त्या ठिकाणी तशीच त्या ठिकाणी ही परंपरा पुढे चालत आली आणि 1948 मध्ये पुढे मग ब्रिटिशांनी त्या ठिकाणी या भूभागावरती साम्राज्य प्रस्थापित केलं आणि मग पुढे आपल्याला बऱ्याच त्या ठिकाणी आणखी काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला दिसतात. परंतु आपल्याला असं दिसतं की हा जो पॅलेस्टाईनचा भाग आहे तो भाग पुढे 1948 मध्ये इस्रायलाला स्वातंत्र्य मिळालं आणि त्या ठिकाणी असं ठरवण्यात आलं त्या ठिकाणी दुसऱ्या महायुद्धानंतर की आता या या लोकांना त्यांच्या भूमीवरती वास्तव्य करू द्या. आणि आपल्याला हेही माहिती आहे की इस्रायल ज्यावेळेस राष्ट्र म्हणून 1948 ला उदयास आलं
आणि मग काही लोक त्या ठिकाणी जे आजूबाजूच्या मुस्लिम राष्ट्रामध्ये वास्तव्य करणारे यहुदी लोक होते ते एकत्र आले आणि त्यांच्या माध्यमातून राष्ट्र सुरू झालं. परंतु त्या ठिकाणी अरब आणि मुस्लिम लोक आहेत, त्यांचा हाच हेतू होता की त्यांना तिथं स्थिर स्थावर होऊ द्यायचं नाही. म्हणजे आपण असं म्हणेन की अगदी इस्रायल राष्ट्र बाल्यावस्थेमध्ये असताना या आजूबाजूच्या या सर्व राष्ट्र एकत्र येऊन त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु इस्रायल हा छोटासा भूभाग आहे आणि यहुदी किंवा ज्यूज म्हणतो आपण, संख्येने तसे अल्प आहेत, परंतु त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे ते त्या ठिकाणी स्थिर स्थावर झाल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळतं. आणि जो पॅलेस्टाईन, जो आपण गज्जा पट्टी म्हणतो ते, त्या भागामध्ये जो पॅलेस्टाईनचा भाग आहे त्या ठिकाणी 85% त्या ठिकाणी मुस्लिम आहेत आणि त्यानंतर उरलेले जे 15% आहेत त्यामध्ये यहुदी आणि ख्रिस्ती लोकांचा समावेश असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. तर अशा प्रकारे हे इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांची थोडक्यात आपल्याला पार्श्वभूमी पाहावयास मिळत आहे की इस्रायल आणि कशा प्रकारे इस्रायल आलं आणि पॅलेस्टाईन हे कोण आहेत ही थोडक्यात आपण पार्श्वभूमी पाहिली. आणि त्यानंतर असं म्हटलं आहे की ज्या वेळेस त्या ठिकाणी आपल्याला दिसतं की स्थित्यंतर झाली, वेगवेगळे राजे आणि वेगवेगळ्या लोकांनी या भूभागावरती काय केलं आहे, अतिक्रमण केलं. सुरुवातीच्या काळामध्ये हे फलिस्ती जे लोक होते ते लोक त्या ठिकाणी मूर्तीपूजा करणारे लोक होते आणि इतर देवदैवतांना मानणारे होते. परंतु ज्यावेळेस अरबांनी त्यांच्यावरती आक्रमण केलं त्या काळामध्ये बरेच जे हे लोक आहेत ते मुस्लिम झाल्याचं किंवा काही लोक अरबच राहिल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. तर आपल्याला या इस्रायल आणि पॅलेस्टाईन किंवा हमास यांच्या युद्धातून जेव्हा आम्ही पवित्र शास्त्रातून ही काही पार्श्वभूमी पाहत असताना आपण पुढे जाऊन पाहणार आहोत की ही जे युद्ध सदृश्य परिस्थिती आहे, म्हटलं जातं की या भूमीतून जगाला शांती देणारा शांतीदाता येशू ख्रिस्त आला. परंतु आपल्याला दिसतं की हा जो भूभाग आहे किंवा ही जी भूमी आहे त्या भूमीवरती युद्ध कधीच थांबलेलं नाही. सातत्याने युद्ध सदृश्य परिस्थिती आहे. आणि मग आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये त्याविषयी अगोदरच सांगितलं आहे की अशा प्रकारची परिस्थिती ही होत राहणार. आणि जेव्हा जेव्हा मोठी युद्ध झालेली आहेत किंवा त्या ठिकाणी आपण पाहतो की आता जर आपण बघितलं तर या अलीकडच्या काही वर्षामध्ये मोठी मोठी युद्ध झालेली आहेत आणि जवळजवळ गेले वर्षभर युक्रेन आणि रशिया यांचं युद्ध त्या ठिकाणी भडकलं. आणि आता अलीकडेच आपण पाहिलं की त्या ठिकाणी हमासने आणि पॅलेस्टाईन त्याच्यामध्ये मग परत हे इराक आले, इराण आले आणि ह्या आजूबाजूच्या देशांनी काय केलं आहे, इस्रायलावरती मोठे मोठे हल्ले केले. आणि पुन्हा पुन्हा हेच म्हटलं जातं की आता तिसरं महायुद्ध होणार किंवा आता जगाचा अंत जवळ आला आहे. परंतु पवित्र शास्त्र आपल्याला पुन्हा पुन्हा स्पष्टपणे सांगतं ही जी युद्ध सदृश्य परिस्थिती आहे ती आम्हाला ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाकडे जवळ घेऊन चाललेली आहे. जेवढी युद्ध जगात वाढत जातील किंवा वाढत जातील म्हणजे आपली इच्छा नाही तशी, पण युद्धाची परिस्थिती जसजशी जगामध्ये निर्माण होत आहे तस तसं आपल्याला एक गोष्ट आपल्याला लक्षात येते, येशू ख्रिस्ताचं येणं जवळ आलं आहे. कारण त्याविषयी मत्तई याचं 24वा अध्याय 1 ते 41 आणि जे शास्त्रभाग मी आपल्याला दिले होते लुकाचं शुभवर्तमान याचा 21वा अध्याय ते 38 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने युद्धासंबंधात अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे. तर हे दुसऱ्या आगमनाचं हे चिन्ह आहे आणि ते चिन्ह आम्हाला काय त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यातून काय बोध आहे की आम्हाला आता येशूच्या दुसऱ्या आगमनाची अधिक तीव्रतेने तयारी करण्याची गरज आहे. आणि मग त्या ठिकाणी आणखी काही चिन्ह जर आपण बघितले तर आपल्याला दिसतं 8व्या वचनामध्ये काय म्हटलं, 21वा अध्याय 8व्या वचनामध्ये की खोटे संदेष्टे यांचा सुळसुळाट होईल. म्हणजे युद्ध पण जगात वाढत आहेत. आणि दुसरं चिन्हही आपल्याला दिसत आहे की आज जर आपण बघितलं तर पवित्र शास्त्राचं जे स्पष्टीकरण आहे किंवा पवित्र शास्त्रामधून ज्या गोष्टी शिकवल्या जातात त्या आम्हाला पारखून जर बघितलं तर बऱ्याचदा त्याच्यामध्ये आपण पाहतो शास्त्र काय सांगतं त्यापेक्षा त्या व्यक्तीला काय वाटतं या गोष्टीला महत्व दिलं जातं. आणि जर आपण बघितलं तर हा सुळसुळाट याचा अर्थ काय, तर यांची इतकी त्या ठिकाणी गर्दी झालेली आहे. युट्यूबवर तुम्ही जा, ऑनलाईन किंवा
गुगलवरती तुम्ही जा किंवा इंटरनेटवरती तुम्ही जा, अनेक साइट्स आपल्याला दिसतील, अनेक व्हिडिओज आपल्याला दिसतील, अनेक इंटरप्रिटेशन्स आपल्याला दिसतील, आणि बरेच हा जो स्टफ आहे तो आम्हाला पवित्र शास्त्राच्या विरुद्ध किंवा कॉन्ट्राडिक्ट, विरोधाभासात्मक शिक्षण देत असल्याचं आम्हाला त्या ठिकाणी पाहावयास मिळतं. काही लोक त्या ठिकाणी अशा प्रकारे बोलतात की जणू काय त्या ठिकाणी पवित्र शास्त्र ते शिकवतं की काय, अशा प्रकारे आपल्याला वाटू लागतं. परंतु हा सुळसुळाट आपल्याला वाढत असलेला पाहावयास मिळत आहे. आणि म्हणून ही जी युद्ध सदृश्य परिस्थिती आहे, येशूच्या दुसऱ्या आगमनाची त्या ठिकाणी ही जी चिन्ह आहेत त्याकडे आम्हाला गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. आणि ही जी चिन्ह आहेत ती आम्हाला काय दर्शवित आहेत की आम्हाला आमच्या विश्वासामध्ये स्थिर त्या ठिकाणी होण्याची गरज आहे. आणि मग त्यानंतर आपण पाहिलं वचन 9 मध्ये म्हटलं आहे, लढायाविषयी, दंगे याविषयी तुम्ही ऐकाल, घाबरू नका, या गोष्टी होणं अवश्य, तरी एवढ्यात शेवट नाही. म्हणजे की युद्ध सदृश्य परिस्थिती किंवा खोट्या संदेशांचा सुळसुळाट म्हणजे एवढ्यात शेवट नाही, असंही त्या ठिकाणी म्हटलं आहे. त्यानंतर जर 10 मध्ये आपण बघितलं, राष्ट्रावर राष्ट्र, राज्यावर राज्य. आज आपण सगळ्या देशाची जर राजकीय परिस्थिती बघितली, सामाजिक परिस्थिती बघितली, सर्वत्र आम्हाला अस्थिरता दिसते. राज्यामध्ये किंवा देशांतर्गत आम्हाला बरीच त्या ठिकाणी मतभेद आणि दुफळी त्या ठिकाणी पाहाव्यास मिळत आहे. आणि मग 12 वचनामध्ये त्या ठिकाणी मर्या आणि जे आपण म्हणतो की पॅन्डेमिक किंवा जे साथीचे रोग आहेत, आजार आहेत, ह्या ज्या गोष्टी आहेत तो आपण अनुभव घेतला. आपल्या पिढीने कोविडचा मोठा अनुभव घेतला आहे. त्यानंतर आपण निसर्गामध्ये होत असलेले बदल पाहतो. 2023 मध्ये बघितलं तर पाऊसच पडला नव्हता. आणि 2024 मध्ये बघितलं तर या वर्षी आपल्याकडे जो अलीकडील काही वर्षाचं पावसाचं जे प्रमाण आहे त्याच्या कितीतरी पटीने यावर्षी पाऊस अधिक पडलेला आहे. आणि जवळजवळ त्या ठिकाणी जुलै पासून सुरू झालेला जो पाऊस आहे तो अजूनही थांबलेला नाही भारतामध्ये. तो विशेषतः महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं, या भागामध्ये, कोल्हापूरच्या भागामध्ये किंवा इतर देखील भागामध्ये पाऊस थांबलेला नाही. आणि पाऊस अशा स्वरूपात पडतो की आपण म्हणतो सामान्य स्वरूपात तो पाऊस पडत नाही, आता सगळीकडेच ढगफुटीसारखा पाऊस पडतो. म्हणजे ही जी चिन्ह आहेत ती आम्हाला कुठं घेऊन चाललेली आहेत, ते आम्हाला हे सूचित करत आहे, येशूचं येणं त्या ठिकाणी जवळ आलेलं आहे. वचन 29 ते 38 आणि 31 मध्ये आपल्याला त्याविषयी पाहावयास मिळतं. आणि मग पुढे म्हटलं आहे की ही जी वचने आहेत ती वचने सत्य आहेत. बऱ्याचदा काय होतं, एखाद्या गोष्टीला उशीर लागत असेल तर आपल्याला वाटतं की आपलं मन संशय बनतं की खरंच तसं घडेल का. म्हणजे इव्हन आपण एखाद्या पाहुण्याला जर बोलावलं, पाहुण्यांना यायला सांगितलं किंवा त्यांनी आपल्याला जी वेळ दिली असेल, समजा 4ची वेळ दिली असेल, 5 वाजले, 6 वाजले, जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी 5 वाजेपर्यंत आपल्याला वाटते की येतील ते, पण जर 5च्या पुढे गेलं, 5:30 झाले, 6 झाले, तर मग आपल्या मनात एक शंकेला सुरुवात होते. कदाचित त्यांनी येणं टाळलं असेल, कदाचित आता ते येणार नाहीत किंवा कदाचित काहीतरी झालं असेल. म्हणजे कदाचित 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 संशय येतो, शंका निर्माण होते. आणि मग आपला जो त्यांच्या येण्यासंबंधीची जी तीव्रता आहे की किंवा जो विश्वास आहे तो कुठेतरी डळमळीत होतो. येशूच्या येण्याच्या बाबतीमध्ये देखील तसंच त्या ठिकाणी लोकांना वाटत आहे की आता काय लोक म्हणत आहेत की आजोबांच्या काळात किंवा त्या ठिकाणी 2000 वर्ष झाली वचन सांगतं येणार आहे, येणार आहे, येणार आहे, पण अजून तो आलेला नाही. तो अजून आलेला नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, शास्त्र स्पष्टपणे सांगतं येशूचं येणं हे ठरलेलं आहे. त्या ठिकाणी जर 33व्या वचनात आपण बघितलं, आकाश पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझी वचने नाहीशी होणार नाहीत. येशूचं येणं आपल्या आपल्या पिढीत, समजा आपल्या काळात नाही झालं तर ठीक आहे, परंतु कधी ना कधी ते होणार आहे. पण जोपर्यंत आपण या जगात आहोत तोपर्यंत आपल्याला तयार राहण्याची गरज आहे. आणि म्हणून ही जी युद्ध आहेत, म्हणून ही जी मरी आहे किंवा पटकी आहे किंवा हे जे व्याधी आहेत किंवा त्या ठिकाणी जी देशामध्ये असणारी अस्थिरता, अस्वस्थता आणि सर्व प्रकारचा जो गोंधळ आहे, अशांततेचं वातावरण आहे, ते प्रत्येक पिढीला हे सूचना करत आहे की येशूचं येणं तुमच्यासाठी जवळ आलं आहे. आणि ते आम्हाला हे सूचित करत आहे, तुमचा काळ किती असेल माहिती नाही, येशूचं येणं येण्याच्या वेळेस होईल, पण त्यावेळेस तुमचा सहभाग असावा यासाठी आज तुम्हाला त्या ठिकाणी तयार राहण्याची गरज आहे. आणि पुढे त्या ठिकाणी 34व्या वचनामध्ये म्हटलं आहे, तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित
आदाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता यांनी तुमची अंतकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हावर पाशाप्रमाणे अकस्मात येईल. म्हणजे आता मी सांगितलं त्याप्रमाणे कधी कधी त्या ठिकाणी आपल्याला त्याचं गांभीर्य किंवा त्याचं जे सिरियसनेस आहे किंवा आपण म्हणतो तीव्रता आहे ती कधी कधी त्या ठिकाणी अजून कसं येणं झालं नाही. हे सगळं घडत आहे पण अजून कसं येणं झालं नाही. आणि ज्या वेळेस आपण कुठंतरी अस्थिर होतो, अस्वस्थ होतो, त्यावेळेस या ज्या गोष्टी आहेत त्या कधी कधी आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी अजाणतेपणे किंवा त्या ठिकाणी बायबलमध्ये नवीन करार शब्द आहे सहजरित्या सहज गुंतवणारं पाप. म्हणजे आपण त्याच्यामध्ये इतके अलगद जातो की आपल्यालाही ते कळत नाही की आपण कधी त्याच्यामध्ये अडकून राहिलो. आणि म्हणून त्या ठिकाणी इशारा आहे, सांभाळा. म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला सावध केलं आहे. काय सावध केलं आहे? सांभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता यानी तुमची अंतकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हावर पाशाप्रमाणे, म्हणजे पाश जो असतो तो अकस्मात येत असतो. म्हणजे तो शिकारीच्या दृष्टिकोनातून तो शब्द आहे की एखाद्या शिकाऱ्याला जर शिकार पकडायचे असेल तर तो पाश मांडून ठेवतो आणि त्या जनावराला ते काही लक्षात नसतं. तो ते जनावर फिरत असतं आणि त्याला अजिबात पुसटशी देखील त्या ठिकाणी शंका वाटत नाही, पण त्याचा पाय त्याच्यामध्ये अडकून जातो आणि तो शिकार बनतो. आणि मग या ठिकाणी येशू ख्रिस्तानं आम्हाला सावध होण्यासाठी हे सांगितलं. ह्या सगळ्या गोष्टी घडत आहे आणि त्यामुळे तुम्ही कदाचित म्हणाल येशूचं येणं जवळ आलं आहे, परंतु जी तीव्रता आहे त्या बाबतीमध्ये किंवा तयारीच्या बाबतीमध्ये जर थोडं तुम्ही हलकं पडला, जर थोडं तुम्ही त्या ठिकाणी त्याच्या बाबतीमध्ये थोडस त्या ठिकाणी तुम्ही असं सहज राहिला, तर ह्या ज्या गोष्टी आहेत मग अधाशीपणा, दारूबाजी, संसाराच्या चिंता यामुळे आपलं मन त्या ठिकाणी भारावून जाण्याची शक्यता आहे. आणि आम्ही त्या ठिकाणी काय म्हणू की आपण त्या ठिकाणी पाशाप्रमाणे अचानक तो दिवस येईल ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी तयार असणार नाही. आणि त्या ठिकाणी अधाशीपणा, म्हणजे त्या ठिकाणी अधाशीपणा याचा अर्थ काय आहे? स्वार्थ. म्हणजे मला ते सगळं मिळायला पाहिजे, इच्छापूर्ती माझी व्हायला पाहिजे. त्यामध्ये अधाशीपणामध्ये काय आहे की इतक्या अशा स्वरूपात त्या ठिकाणी खाण्याच्या बाबतीतच हा शब्द नाही तर सर्वच बाबतीमध्ये ते सगळं मला पाहिजे आणि ते लवकर पाहिजे. आणि जर नाही मिळालं तर त्या वेगवेगळ्या माध्यमातून ते मला मिळालं पाहिजे. आणि हा जो स्वभाव आहे त्यानंतर त्या ठिकाणी पुढे आम्हाला पाहावयास मी तर दारूबाजी आहे आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपण पाहतो की आम्हाला प्रभूच्या आगमनाबद्दल जे आम्हाला तीव्रतेने तयारी करायला पाहिजे त्या गोष्टीपासून आम्हाला कदाचित परावृत्त करणाऱ्या, बाजूला घेऊन जाणाऱ्या या गोष्टी आहेत. म्हणून त्या शब्दामध्ये म्हटलं आहे सांभाळा, सांभाळा. काही गोष्टींना आम्ही काही गोष्टींचं ख्रिस्तीकरण केलं आहे. ख्रिस्तीकरण केलं आहे म्हणजे काय केलं आहे? तर काही जे ज्याला आपण पाप म्हणू पवित्र शास्त्रामध्ये त्याचा अगदी तीव्र शब्दात निषेध केला आहे. परंतु काळानुसार आज जगामध्ये ते चालतं. जगाच्या कायद्याने त्याला मान्यता दिलेली आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि त्या ज्यावेळेस जग मान्यता देतं, जग त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी जर स्वीकारतं, लिव्ह इन रिलेशनशिप असेल किंवा अशा काही गोष्टी आहेत की त्या आता समाजामध्ये तितक्याशा त्याच्यावरती कोण बोललं जात नाही. म्हणजे तितकंसं त्याच्यावरती वेगळ्या पद्धतीने काही बोललं जात नाही कारण ते प्रचलित झालेलं आहे. आणि जेव्हा ते प्रचलित होतं त्यावेळेस कधी कधी आम्ही त्याचं ख्रिस्तीकरण करतो. ख्रिस्तीकरण करतो म्हणजे काय की आपण त्याच्याकडे तितकंसं गांभीर्याने बघत नाही. हे इकडं चालतं तर मग काय असो, बायबलचे काही वचनाचा वेगळ्या पद्धतीने त्याचा अर्थ लावून आम्ही त्याला कधी कधी आमच्यात सामावून घेतो. परंतु पवित्र शास्त्रामध्ये त्या ठिकाणी म्हटलं आहे की परमेश्वराने ज्या गोष्टी निषिद्ध मानल्या, ज्या गोष्टीला त्याने पाप असं म्हटलं, सरळ सरळ काही शब्दामध्ये म्हटलं आहे, गलतीकरस पत्रामध्ये म्हटलं आहे की अशांना, देहाच्या कर्मामध्ये पडणाऱ्यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये जागा नाही असं स्पष्टपणे त्या ठिकाणी म्हटलं. देवाची जी काही त्या ठिकाणी आपण म्हणतो देवाने सांगितलेली जी शिकवण आहे त्या शिकवणीमध्ये काळानुसार त्या ठिकाणी बदल होत नाही. म्हणून ते वचन मी वाचलं, आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील पण देवाचं वचन कधीच नाहीस होत नाही. देव काळाप्रमाणे चालत नाही. देव जे बोलला ते सगळ्या काळासाठी चालतं.
काळ त्या ठिकाणी आपण काळाप्रमाणे चालतो, देव काळाप्रमाणे नाही चालत. देव जे बोलला ते बोलला, ते सर्व काळासाठी त्यानं जे ठरवून दिलं आहे त्याप्रमाणे सर्व गोष्टी ठरणार आहेत. तर प्रिय बंधू आणि भगिनीनो, जेव्हा आम्ही या युद्धांबद्दल पाहतो किंवा या जगात घडणाऱ्या ही जी चिन्ह आहेत, ती चिन्ह आम्हाला कोणती गोष्ट दर्शवतात? तर प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं खरोखर जवळ आलं आहे आणि ते होणार आहे. आणि मग माझ्या काळामध्ये किंवा मी म्हणेन मला माझ्या जीवनामध्ये त्या आगमनासाठी स्वतःची तयारी करण्याची गरज आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की युद्धे आपणास सावध आणि तत्पर ठेवण्यासाठी त्या ठिकाणी आपण त्याच्याशी संबंधित आहे. किंवा आपण असं पाहतो की मी आपल्याला सांगितलं की पॅलेस्टाईन आणि इस्रायल हे परंपरागत शत्रू आहेत. आता आम्ही जर बघितलं तर आपण हे जे ज्या वेळेस ते मिस्रामधून निघाले, ते त्या ठिकाणी या कनान देशापर्यंत येईपर्यंत मोठमोठे शत्रू होते. परमेश्वराने त्या सगळ्यांना इस्रायलाच्या हाती दिलं आहे. सगळ्यांचा पाडाव करत आपण पाहतो येरिहो हे तटबंदीचं नगर होतं, पण परमेश्वराने ती तटबंदी कोसळली आणि इस्रायलाला त्यांच्यावरती विजय दिला. आणि मग आपण असं पाहतो यहोशवाच्या काळामध्ये हे सर्व लोक इस्रायलाच्या अधीन त्या ठिकाणी केले आणि पलिष्टी तेथेच राहिले. आणि त्या ठिकाणी जेव्हा ते त्या ठिकाणी कनान देशात प्रवेश करणार होते, ते पलिष्ट्याच्या त्या प्रांताजवळून प्रवेश करणार होते. परंतु त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, तिकडून प्रवेश न करता शिट्टीम कडून त्या ठिकाणी प्रवेश केला, वळसा घालून त्यांनी प्रवेश केला. आणि आपण असं पाहतो की हा जो भाग आहे ज्याला आपण गाझा पट्टी म्हणतो, त्या ठिकाणी असणारी ही जी 5 सुबे आहेत, आणि आज आपण पाहतो त्या काळापासून ते आजपर्यंत ते त्या ठिकाणी सातत्याने आहेत. आणि कदाचित असं आपल्याला म्हणता येईल की त्या ठिकाणी इस्रायलाला नेहमी त्या ठिकाणी जाणीव राहावी, कारण हे जे लोक आहेत ते सतत उठून बसतात आणि इस्रायलाचं अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. आणि इस्रायलाला हे चांगलं माहिती आहे की हे आपल्या मुळावर उठलेले आहे. त्यामुळे या कारणामुळे त्यांच्यामध्ये ऐक्यता आहे. या कारणामुळे जर आपण इस्रायलाच्या पंतप्रधानांचं अलीकडचं भाषण ऐकलं असेल, तर त्या भाषणामध्ये त्यांनी बरेच बायबलचे संदर्भ दिले आहेत, जुन्या कराराचे संदर्भ, की कशा परमेश्वराने आम्हाला मिस्रातून आणलं आणि कसं आम्हाला वेगवेगळ्या लोकांनी आम्हाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण देवाने आम्हाला नष्ट होऊ दिलं नाही. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो की हे जे पॅलेस्टाईन आहे ते जणू काय इस्रायल लोकांसाठी त्या ठिकाणी सातत्याने ते स्मरण करून देणार आहे की हा आमचा शत्रू त्या ठिकाणी नष्ट होत नाही, परंतु त्याची आमच्यावर सरसी देखील होत नाही. आणि यातून सातत्याने त्यांना परमेश्वरावर विसंबून राहण्यासाठी देवाने आमच्यासाठी भूतकाळात काय काय केलं त्याचं स्मरण होऊन त्या आपल्या शत्रू विरुद्ध लढण्यासाठी जी उमेद आहे, जी त्या ठिकाणी प्रेरणा आहे, ती सातत्याने त्यांना त्या ठिकाणी मिळते. जसं त्या ठिकाणी एका ठिकाणी म्हटलं आहे की स्तोत्र 119 आणि 71 मध्ये काय म्हटलं आहे, मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले, कारण त्यामुळे मी तुझे निर्णय शिकलो. म्हणजे कधी कधी आपण म्हणतो पीडा ज्या आहेत त्या पीडामुळे आपण निराश होतो, खचून जातो, धीर सुटतो. पण स्तोत्र करता म्हणतो मी पिडलो त्यामुळे बरं झालं, कारण त्या पिढ्यामुळे मला तुझ्याकडे बघण्याची किंवा तुझं मला स्मरण झालं. पौल देखील एका ठिकाणी म्हणतो की तो जो काटा आहे तो सतत माझ्या जीवनामध्ये आहे आणि तो मला त्या ठिकाणी त्रास देतो. पण ते आपल्याला माहिती आहे की त्याचं जे पोटाचं दुखणं होतं त्या संदर्भात तो 3दा प्रार्थना करतो, परंतु ते काही थांबत नाही. आणि मग शेवटी म्हटलं, देव म्हणतो माझी कृपा तुला पुरेशी आहे. ते दुखणं आहे ना, पण त्या दुखण्यात मी तुझ्या बरोबर आहे. तशाच प्रकारे या पॅलेस्टाईनला त्या ठिकाणी परमेश्वराने यहोशवाच्या काळामध्ये किंवा नंतर देखील त्यांचं पूर्णपणे अस्तित्व नष्ट नाही झालं. त्याच्या पाठीमागचा उद्देश कदाचित हाच असावा की त्या ठिकाणी या लोकांना त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा स्मरण राहावं की परमेश्वर त्यांच्या बरोबर आहे आणि या शत्रूवरती सदैव त्यांची सरशी होणार आहे. आणि मग आपण असंच म्हणू शकतो की आपल्या जीवनात देखील कधी कधी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची प्रतिकूल परिस्थिती असते. नेहमीच त्या ठिकाणी सरळ असं नसतं. कधी कधी खास कळगे असतात, आजारपणी असतात, संकटे असतात, वेगवेगळ्या प्रकारचे कामामध्ये असतील, कुटुंबामध्ये असतील, वैयक्तिक जीवनामध्ये चढ उतार येत असतात. पण त्याचे चढ उतार आहेत, त्यामुळे त्याकडे न पाहता त्या चढ उतारामध्ये
आम्ही असताना परमेश्वर आमच्या बरोबर आहे आणि त्या चढ उतारावरून जात असताना प्रभू आम्हाला विजय देणारा आहे. हा जो विश्वास आहे, तो विश्वास आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. मग त्या प्रतिकूल परिस्थितीकडे न पाहता त्या परिस्थितीमध्ये परमेश्वर आमच्या बरोबर आहे हे स्मरण देण्यासाठीच जणू काही प्रतिकूल परिस्थिती आमच्या जीवनामध्ये असते. तर अशा प्रकारे इस्रायल आणि हमास आणि पॅलेस्टाईन या युद्धाची थोडक्यात आपण पार्श्वभूमी पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्यामधून एक महत्वाची गोष्ट आपण पाहिली की युद्ध आम्हाला किंवा ही जी जगात होणारी घडामोड आहे ती आम्हाला येशूच्या दुसऱ्या आगमनाकडे अजून जवळ घेऊन चाललेली आहे आणि ते आम्हाला हे सूचित करत आहे की आपण येशूच्या आगमनासाठी तयार आहोत का? खरंच आज जर येशू आला तर त्याला सामोरं जाण्यासाठी तयार आहे का? जीवनात कदाचित पॅलेस्टाईन त्यांच्या बरोबर सदैव आहे आणि किंवा त्यांच्या जीवनात सदैव आहे आणि त्या पाठीमागचा उद्देश हाच आहे की त्यांनी त्या ठिकाणी त्या परिस्थितीमध्ये त्यांना स्मरण राहावं की देवाने तुमच्यासाठी काय केलं आणि आजही तो देव तुमच्या बरोबर आहे. आमच्या जीवनात देखील प्रतिकूल परिस्थिती सतत असेल, परंतु ती परिस्थिती यासाठीच आहे की आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्या परिस्थितीमध्ये देखील देवाने आमच्यासाठी किती अद्भुत कार्य केली आहे आणि तो देव प्रतिकूल परिस्थिती असताना देखील आमच्या बरोबर आहे. परमेश्वर आपणास सहाय्य करो आणि या वचनाच्या द्वारे प्रभूच्या आगमनासाठी परमेश्वर आम्हाला या क्षणाला तयार राहण्यासाठी कृपा करो. आपण प्रार्थना करूया. देवा, आज आम्ही तुझ्याकडे येतो. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, कारण तू आमचा स्वर्गीय देव आहे. आम्ही धन्यवाद देतो परमेश्वरा, की तू आम्हाला तुझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी या जगामधून निवडला आहे. आणि विशेष आम्ही प्रार्थना करतो प्रभू, की जेव्हा आम्ही आमच्या शहरापासून अगदी जगापर्यंत गेलो, सगळीकडे आम्ही पाहिलं, तर देवबाप्पा प्रतिकूल परिस्थिती आहे. सगळीकडे अशांतता आहे. सगळीकडे अस्वस्थता आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अस्थिरता आहे. आणि देवा आम्ही प्रार्थना करतो, की ही सर्व परिस्थिती देवबाप्पा हे आम्हाला सूचित करत आहे, की तुझं दुसरं आगमन आता आणखी जवळ आलेलं आहे. प्रभू आम्ही प्रार्थना करतो, जर अजूनही आम्ही तयार नसेल, तर ही गोष्ट आम्हाला गांभीर्याने घेण्यासाठी आणि तुझ्या आगमनासाठी देवबाप्पा पूर्णतः तयार राहण्यासाठी आणि देवबाप्पा या आगमनासाठी आमची तयारी होऊ नये, यासाठी प्रभू वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला सहजरित्या या आगमनापासून आम्हाला बाजूला ओढण्यासाठी सदैव देवबाप्पा त्या तत्पर आहेत. पण आम्ही देवबाप्पा सांभाळावं, आम्ही सावध राहावं आणि सहज गुंतवणाऱ्या या सगळ्या गोष्टीपासून दूर राहण्यासाठी देवा तू आमची मदत करावी, यासाठी आम्ही तुझं प्रार्थना करतो. देवबाप्पा, हे जे सर्व आज बंधू-भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांच्याबद्दल आम्ही उपकार मानतो. भारतामधील आहेत, दुबईमधील इतर वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. जिथं कुठं आहेत, त्या ठिकाणी तू त्यांच्या सोबत राहा. त्यांच्या कामधंद्यात तू मदत कर. त्यांच्या प्रत्येक जबाबदारीमध्ये तू सहाय्य कर आणि आत्मिक दृष्ट्या अधिक तुझ्यामध्ये त्यांनी वाढावं आणि तुझ्या आगमनासाठी त्यांची तयारी व्हावी, यासाठी प्रभू तुझं प्रार्थना करतो. येशूच्या नावाने मागतो. आमेन. थँक यू सिस्टर.